नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2 क्लास 6 मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, मॅच द फॉलोइंग। फर्स्ट एक्झाम्पल दिले आहे, या ठिकाणी मेजर्स ऑफ द अँगल्स दिलेले आहे आणि टाइप्स ऑफ द अँगल्स दिलेले आहे। आता या ठिकाणी आपल्याला मॅच द पेयर्स करायचे आहे। आता या ठिकाणी फर्स्ट अँगल आहे 180 डिग्रीचा। आता हा 180 डिग्रीचा जो अँगल आहे तो स्ट्रेट अँगल आहे, म्हणून याची जी पेयर आहे ती कोणती मिळाली आपल्याला? स्ट्रेट अँगलची। सेकंड आहे 240 डिग्री। 240 डिग्रीचा जो अँगल आहे तो 180 पेक्षा जास्त आहे, म्हणजेच तो रिफ्लेक्स अँगल आहे। नेक्स्ट आहे 360 डिग्री। 360 चा जो अँगल असतो तो असतो कंप्लीट अँगल, म्हणून या ठिकाणी 360 डिग्रीचा जो अँगल आहे तो आपल्याला कंप्लीट अँगल मिळालेला आहे। आणि लास्ट आहे 0 डिग्री म्हणजेच झिरो अँगल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ही झिरो अँगलची पेयर मिळालेली आहे। क्वेश्चन नंबर 2, द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिव्हन बिलो, राईट द टाइप ऑफ ईच अँगल। आता या ठिकाणी बघा, प्रत्येक अँगल दिलेला आहे, त्याचं वेगवेगळं मेजरमेंट या ठिकाणी दिले गेलं आहे। आता या ठिकाणी प्रत्येक अँगल कोणत्या प्रकारचा अँगल आहे ते आपल्याला राईट डाऊन करायचं आहे। आता या ठिकाणी फर्स्ट अँगल आहे 75 डिग्रीचा। आता हा जो अँगल आहे हा 90 डिग्रीपेक्षा छोटा आहे आणि 0 डिग्रीपेक्षा मोठा आहे, म्हणजेच हा अँगल ॲक्यूट अँगल आहे, म्हणून या ठिकाणी लिहिणार ॲक्यूट अँगल। ॲक्यूट अँगल। सेकंड जो अँगल आहे तो 0 डिग्रीचा आहे, म्हणजेच याला आपण झिरो अँगल म्हणतो। थर्ड दिलेला आहे 215 डिग्री। आता हा जो अँगल आहे हा 180 डिग्रीपेक्षा ग्रेटर आहे, म्हणूनच आपण या अँगलला रिफ्लेक्स अँगल असे म्हणतो। नेक्स्ट दिलेला आहे 360 डिग्री। 360 डिग्रीचा जो अँगल असतो तो कंप्लीट अँगल असतो, म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण कंप्लीट अँगल। नेक्स्ट आहे 180 डिग्री। 180 डिग्रीचा जो अँगल असतो ती एक स्ट्रेट लाईन असते, म्हणून या ठिकाणी तो जो अँगल बनतो तो स्ट्रेट अँगल असतो। स्ट्रेट अँगल। नेक्स्ट आहे 120 डिग्री। आता हा जो अँगल आहे तो 180 डिग्रीपेक्षा लहान आहे, म्हणजेच तो ऑब्ट्यूज अँगल आहे। ऑब्ट्यूज अँगल। नेक्स्ट अँगल आहे 148 डिग्री। आता हा अँगल सुद्धा 180 डिग्रीपेक्षा लहान आहे, म्हणजे हा अँगल सुद्धा ऑब्ट्यूज अँगल आहे। आणि लास्ट आहे 90 डिग्री। 90 डिग्री म्हणजेच काय तर राईट अँगल। राईट अँगल। अशा प्रकारे या ठिकाणी हा क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व्ह करून घेतलेला आहे। क्वेश्चन नंबर 3, लुक ॲट द फिगर्स बिलो अँड राईट द टाइप ऑफ ईच ऑफ द अँगल्स। आता या ठिकाणी काही डायग्राम्स दिल्या गेल्या आहे। ह्या डायग्राम बघून आपल्याला प्रत्येक अँगलचा टाइप राईट डाऊन करायचा आहे। बघा, आता या ठिकाणी फर्स्ट डायग्राम दिली गेलेली आहे। या ठिकाणी हा जो अँगल दिसत आहे हा 90 डिग्रीपेक्षा लहान आहे, म्हणजे हा ॲक्यूट अँगल आहे। या ठिकाणी राईट डाऊन करणार ॲक्यूट अँगल। आता सेकंड जी डायग्राम आहे या ठिकाणी हा जो अँगल दिसत आहे हा राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे, कारण या ठिकाणी या प्रकारची टिकमार्क करून दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी जो अँगल आहे हा 90 डिग्रीचा आहे, म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार राईट अँगल। थर्ड डायग्राम दिलेली आहे। आता या ठिकाणी एक अँगल दिलेला आहे ऑब्ट्यूज अँगल, परंतु या ठिकाणी बाहेरून या प्रकारे आपल्याला तो मेजर करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी तयार होणारा जो अँगल आहे तो ऑब्ट्यूज, या ठिकाणी ऑब्ट्यूज अँगलच्या बाहेरचा अँगल आपल्याला मेजर करायचा आहे, म्हणजे हा बाहेरचा अँगल कोणता आहे तो आहे रिफ्लेक्स अँगल। रिफ्लेक्स अँगल। बघा, आता नेक्स्ट डायग्राम दिलेली आहे। या ठिकाणी एक स्ट्रेट लाईन दिलेली आहे आणि या प्रकारचा अँगल आपल्याला मेजर करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी स्ट्रेट अँगल तयार झालेला आहे। स्ट्रेट अँगल बनलेला आहे। नेक्स्ट दिलेला आहे। आता बघा, या ठिकाणी ही जी डायग्राम दिलेली आहे पॉइंट आहे आणि एका बाजूने ॲरो दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अँगल बनलेला नाही, म्हणजेच या ठिकाणी झिरो अँगल तयार झालेला आहे। आणि लास्ट जी डायग्राम आहे या ठिकाणी या प्रकारे सर्कल करून आपल्याला तो
अँगल मेजर करायचा आहे. म्हणजे या प्रकारचं सर्कल तयार होत आहे, म्हणजे या ठिकाणी तयार होणारा अँगल कंप्लीट अँगल आहे. कंप्लीट अँगल तयार होत आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रत्येक डायग्राम बघून त्या अँगलचा कोणता प्रकार आहे तो या प्रकारे राईट डाऊन करून घेतला. क्वेश्चन नंबर 4. यूज अ प्रोटेक्टर टू ड्रॉ अन ॲक्यूट अँगल, अ राईट अँगल अँड अन ऑब्ट्यूज अँगल. बघा आता या ठिकाणी सुरुवातीला एक ॲक्यूट अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. यासाठी आपण एक स्ट्रेट लाईन या प्रकारे ड्रॉ करून घेतली. नंतर या ठिकाणी आपण एक पॉइंट नोट डाऊन केलेला आहे. नंतर आपल्याला या ठिकाणी ॲक्यूट अँगल ड्रॉ करायचा होता. ॲक्यूट अँगल म्हणजे काय? जो अँगल 90 डिग्रीपेक्षा लहान असतो आणि 0 डिग्रीपेक्षा मोठा असतो त्यालाच आपण ॲक्यूट अँगल असे म्हणतो. आता या ठिकाणी हे प्रोटेक्टर आपण घेतलेला आहे. आता या प्रोटेक्टरचा हा जो सेंटर पॉइंट आहे, हा सेंटर पॉइंट आपल्याला ह्या लाईनच्या या पॉइंटवरती ठेवायचा आहे. आणि ही जी आडवी लाईन दिसत आहे ही या स्ट्रेट लाईनवरती आपण या प्रकारे ठेवून घेणार आहोत. आता 90 डिग्रीपेक्षा कमी म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 यापैकी कोणताही अँगल तुम्ही ड्रॉ करू शकता. या ठिकाणी मी 50 डिग्रीवरती टिक करून घेत आहे. आपण 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करत आहोत. बघा या प्रकारे हे दोन्ही पॉइंट्स आपण या प्रकारे जॉईन करून घ्यायचे आहे. म्हणजे या ठिकाणी आपण हा जो अँगल ड्रॉ केला आहे तो आहे 50 डिग्रीचा आणि हा कोणता अँगल आहे? तो आहे ॲक्यूट अँगल आहे. म्हणून या ठिकाणी आपण या प्रकारे ॲक्यूट अँगल राईट डाऊन करून घेतला आहे. आता आपल्याला सेकंड अँगल ड्रॉ करायचा आहे तो म्हणजे राईट अँगल. पुन्हा आपण काय करणार आहोत? एक स्ट्रेट लाईन या प्रकारे ड्रॉ करून घेणार आहोत. स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्याच्या नंतर त्याचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे त्यावरती आपण नोट डाऊन करून घेतला आहे. पुन्हा प्रोटेक्टर घ्यायचा आहे. प्रोटेक्टरचा जो सेंटर पॉइंट आहे या पॉइंटवरती ठेवायचा आहे आणि ही जी आडवी लाईन दिसत आहे ती या लाईनवरती आपण या प्रकारे ठेवणार आहोत. आणि ज्या ठिकाणी 90 डिग्री मिळत आहे त्या ठिकाणी फक्त नोट डाऊन करून घेतलेला आहे आणि आपल्याला या प्रकारे दोन्ही पॉइंट जॉईन करून घ्यायचे आहे. बघा या ठिकाणी या अँगलमध्ये ती लाईन जात आहे म्हणून आपण फक्त खालपासून इथपर्यंत ती लाईन ड्रॉ करणार आहोत. या ठिकाणी एरो करून घेतले. या ठिकाणी तयार झालेला जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे म्हणजेच या ठिकाणी आपण राईट अँगल ड्रॉ करून घेतला. आता आपल्याला थर्ड अँगल ड्रॉ करायचा आहे तो म्हणजे ऑब्ट्यूज अँगल. बघा ऑब्ट्यूज अँगल ड्रॉ करण्यासाठी पुन्हा एक स्ट्रेट लाईन आपण या प्रकारे ड्रॉ करून घेतली. नंतर त्याचा स्टार्टिंग पॉइंट आपण नोट डाऊन करून घेतलेला आहे. पुन्हा आपण प्रोटेक्टर घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला ऑब्ट्यूज अँगल ड्रॉ करायचा होता म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्त. म्हणून हा जो सेंटर पॉइंट आहे या पॉइंटवरती आपण या प्रकारे ठेवून घेणार आहोत. आणि 90 डिग्रीपेक्षा जास्त म्हणजे 100, 110, 120 कोणताही अँगल आपण या ठिकाणी काढू शकतो. पण या ठिकाणी 120चा अँगल ड्रॉ करत आहोत म्हणून 120 वरती नोट डाऊन केलं आणि दोन्ही पॉइंट या प्रकारे आपण जॉईन करून घेतले. या ठिकाणी तयार झालेला अँगल 120 डिग्रीचा आहे म्हणजेच तो ऑब्ट्यूज अँगल आहे. या ठिकाणी राईट डाऊन करणार ऑब्ट्यूज अँगल. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ॲक्यूट अँगल ड्रॉ करून घेतला. त्याचबरोबर राईट अँगल ड्रॉ करून घेतला आणि त्याचबरोबर ऑब्ट्यूज अँगल सुद्धा ड्रॉ केला. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 2 पूर्णपणे सोडून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.